12 वर्षापूर्वी हरविलेल्या महिलेचे नातेवाईक शोधले. सेलूतील पोलीस हवालदार यांच्या कार्यतत्परतेचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले कौतुक. मुंबई कार्यक्षेत्रात 13 जानेवारीला भिक्षेकरीविरुद्ध कारवाई दरम्यान पोलीस पथकाला एक महिला भिक्षा असताना आढळून आली. संबंधित पोलीस यंत्रणेने या महिलेला जे मार्ग पोलीस ठाणे येथून कारवाई करून न्यायालयाच्या आदेशाने चेंबूर येथे शेल्टर होममध्ये रवाना केले. या महिलेबाबत कोशी संस्थेच्या मदतीने नातेवाईकांचा शोध घेतला असता महिलेचे नातेवाईक सेलू येथे राहत असल्याचे समोर आले. त्यावरून सेलू पोलीस कर्मचारी शिवदास सूर्यवंशी यांनी माहितीच्या आधारे 12 तासाच्या आत सदरील महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेतला. पोलीस हवालदाराने दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे महिलेला तिचे नातेवाईक मिळून आले. सेलू ठाण्यातील पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी असे कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गोदावरी राऊत ही महिला 13 जानेवारीला मुंबई कार्यक्षेत्रात परिमंडळाच्या एका पथकाने कर्मचारी भोसले यांना आढळून आली होती. कोशी संस्थेने पाठपुरावा केला असता सेलू पोलीस ठाण्याचे हवालदार शिवदास सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला व त्यांना ही माहिती दिली. शिवदास सूर्यवंशी यांनी तुटपुंजी माहितीच्या आधारे 12 तासाच्या आत सेलू हद्दीत सदर महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेतला. त्यांचा मुलगा किशोर राऊत याने त्याची आई CST मुंबई येथून 12 वर्षापूर्वी हरविल्याचे सांगितले. ही माहिती तीच हरवलेली महिला असल्याचे तपासातून समोर आल्यावर जे मार्ग पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करून ही माहिती दिली. शिवदास सूर्यवंशी यांनी कमी वेळात समयसूचकता दाखवत कार्यतत्परतेने 12 वर्षापूर्वी हरविलेल्या महिलेच्या नातेवाईकाचा शोधण्यासाठी मोलाची कामगिरी केली. याबाबत पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉ. प्रवीण मुंडे यांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना ही बाब पत्राद्वारे कळविली. त्यावरून उल्लेखनीय कामगिरी केल्याचे शिवदास सूर्यवंशी यांचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडून आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कौतुक होत आहे.